श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 50। चरितामृतातील धर्मगुप्त। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ प्रारंभ होतो तेव्हा त्यातील कथानक 3 लोकेशन्स पासून सुरू होते: कन्याकुमारी, कुरवपूर आणि पिठापूर। यातील मध्यवर्ती लोकेशन आहे कुरवपूर आणि पिठापूर मधून श्रीपादांचा व कन्याकुमारी पासून शंकर भट्टाचा प्रवास कुरवपूरच्या दिशेने सुरू होतो। 25 मे 1336 रोजी श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर सोडतात। त्यावेळी शंकर भट्ट कुरवपूरकडे जाताना वाटेत चिदंबरम जवळच्या पर्वतराजीत पळणीस्वामींच्या आश्रमात पोहोचलेले असतात। शंकर भट्टाचा प्रवास हा मानवी चालीने तर श्रीपाद श्रीवल्लभ वायू व मनोवेगाने निघालेले असतात। शंकर भट्ट कुरवपूरला पोहोचेपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ काशी, प्रयाग, सिद्धाश्रम, नेपाळ, 3 वर्ष गोकर्ण महाबळेश्वर, 4 महिने श्रीशैल्य करून कुरवपूरला येतात। दोघांच्याही या प्रवासात अनेक योग्य अयोग्य व्यक्तिमत्व दोघांना पर्यायाने आपल्याला भेटत जातात आणि त्यांचं कथानक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातील त्यांचा ऋणानुबंध पूर्ण करून बाजूला होत जातात। चरित्रात समाविष्ट आहे म्हणजे ते योग्यच असं नाही, कारण श्रीपादांशी दत्ताशी कसं वागू नये हे तो अयोग्य वर्तन करणारा अप्रत्यक्षरित्या आपल्याला शिकवून जातो। श्रीपाद श्रीवल्लभ व शंकर भट्ट कुरवपूरला पोहोचल्यानंतर काही कालावधीनंतर एक मनमोकळ्या गप्पा मारणारे व्यक्तिमत्व कुरवपूरला येते, ते म्हणजे धर्मगुप्त। यांचा चरितामृतातील कालावधी इतरांपेक्षा मोठा आहे। श्रीपादांचे आजोबा बापनाचार्यांचे मित्र व्यंकटपय्या श्रेष्ठी व धर्मगुप्त हे मेहुणे, म्हणजे त्यावेळच्या समाज व्यवस्थेत धर्मगुप्त यांना मान होता। कारण व्यंकटपय्यांना वैश्य समाजात श्रेष्ठत्वाचा मान होता व त्यांच्या कुटुंबावर श्रीपादांचा विशेष अनुग्रह होता। इतका की श्रीपाद रोज त्यांच्या घरी मंगल स्नान करून लोणी साखरेचा नैवेद्य स्वीकारीत। श्रीपादांच्या आज्ञेनुसार श्रेष्ठी कुटुंब अंतकाळी काशी क्षेत्रात निवासाला गेले, तर श्रीपादांनी पिठापूर सोडल्यावर काही काळाने ते कुरवपुरात विराजमान झाले असल्याची वार्ता पिठापुरात बापनाचार्य, अप्पलराज, नरसिंहवर्मा व श्रेष्ठी कुटुंबाला होती व कुरवपूरला निमित्त प्रसंगाने राजमांबा बापनाचार्य, सुमती अप्पलराज, अम्मा जम्मा नरसिंहवर्मा व व्यंकट सुबम्मांबा व्यंकटपय्या श्रेष्ठी हे दंपती वायुवेगाने पिठापुराहून कुरवपूरला येत। श्रीपादांच्या अलौकिक लीला श्रेष्ठींनी मेहुणे धर्मगुप्तांना सांगितल्यावर श्रीपाद दर्शनाची तीव्र ओढ धर्मगुप्तांच्या अंतःकरणात निर्माण झाली व ते त्या काळी मजल दर मजल करत कुरवपूरला अलीकडच्या काठावर पोहोचले, जिथं त्यांची भेट शंकर भट्टासोबत झाली। त्यांनी जेव्हा श्रीपादांचे दर्शन घेतले तेव्हा धर्मगुप्त काय म्हणतात ते बारकाईने पहा। धर्मगुप्त नम्रपणे श्रीपादांना म्हणाले, स्वामी, मी पिठिकापूरहून श्री गुरूंच्या दर्शनासाठी इथे आलो। व्यंकटपय्या श्रेष्ठी आमचे मेहुणे, त्यांनीच मला सांगितले की श्रीपादांच्या बाबतीत तर्कवितर्काच्या अज्ञानात राहू नकोस, अनन्य शरण होऊन त्यांच्या दर्शनाच्या इच्छेने जा व अनुग्रह प्राप्ती करून घे। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतम अध्याय 25। व्यंकटपय्या श्रेष्ठी जे पूर्वजन्मांपासून श्रीपादांच्या ऋणानुबंधातील आहेत, त्यांनी धर्मगुप्तांना श्रीपादांचा अनुग्रह होण्यासाठी 3 सूचना दिल्या होत्या। त्यातील पहिली म्हणजे केवळ दर्शनाच्या इच्छेने जा, दुसरी ती म्हणजे अनन्य शरण होऊन जा आणि तिसरी म्हणजे तर्कवितर्काच्या अज्ञानात राहू नकोस। धर्मगुप्त हे निमित्त मात्र आहेत। हे 3 सल्ले भविष्यातील सर्व भक्तांसाठी आहेत आणि 14व्या शतकातील व्यंकटपय्या श्रेष्ठी भक्तीमध्ये किती अग्रेसर होते ते पहा। ते सांगतात की तर्कवितर्क हे अज्ञान आहे, हा विचार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकतोय। कारण तार्किक लोकांच्या सावलीतही उभं राहू नये हा अध्यात्माचा नियम आहे।
तार्किक लोक स्वतःही बुडतात आणि इतरांनाही सोबत घेऊन बुडतात. ते स्वतःला ज्ञानी समजतात, पण अहंकाराने ते अज्ञानी बनलेले असतात. हुशार असतात, पण दिशा चुकलेली असते. अहंकाराने शरणागती येत नाही, तर अनन्य भाव कधी येणार? तर या तयारीने आलेले धर्मगुप्त श्रीपादांचे प्रिय होतात व शंकर भट्टासोबत श्रीपाद श्रीवल्लभ सानिध्यात कुरवपूरला ते बराच काळ राहतात. श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा शंकर भट्टास पिठापूरला धाडतात, तेव्हा याच धर्मगुप्तांना श्रीपाद शंकर भट्टासोबत पाठवतात. वाटचालीत राजमुंद्रीपर्यंत अनेक प्रसंगात ते शंकर भट्टास साथ देतात व श्रीपाद श्रीवल्लभ लीलेने पिठापूरला पोहोचण्यापूर्वी मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने श्रीपादांच्या अक्षता घेऊन वऱ्हाडासोबत बैलगाडीतून स्वग्रामी जातात. या प्रसंगी एक अवधूत येऊन शंकर भट्टास पिठापूरला बापनाचार्यांच्या घरी पोहोचवतो. तेथे श्रीपादांच्या ऋणानुबंधातील एक एक व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासूनचं कथानक, घटना, लीला ऐकून अनुभव समृद्ध तृप्त शंकर भट्ट या सर्व श्रीपाद आप्तांसह 18 बैलगाड्यांमधून आकाश मार्गाने कुरवपूरला ओढला जातो. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.